गाईच हे काय चाललंय बघा बरं का. अरे यार केस ताक ताक कशी दिसते सुगरण मम्मी? अरे तर फायनली वाहनो 11 वाजता ना आता घरी आलो का. म्हणजे आज मी कटिंग केली, तुमच्या भावाने कटिंग केलेली. ती काय दिसती कटिंग ती कमेंट मध्ये नक्की सांगा का. आता साईडनी कसं कॅमेरा बिंका मला मिळाला ना. तर ही अशी गेली तर मम्मी याच्यावर काय म्हणते काय माहिती. मम्मीचं रिॲक्शन लई खतरनाक येणार आहे. माझ्या न्यू हेअर कटवा याच्या आधी कवाच असली करीत नसतोय मी. तुम्हाला केस सेट करून दाखवू का? हा बरं का. हे असे तर हे अशी इकडं माग घ्यायची तर काही दोन हे कांगवा असला का मग बराबर करीत असतो मी. पण हाताने चणलं का तो ड्राडाच होतो. कारण की गाईचं आता पोहत मी सगळ्याच्या मनाने कटिंग केलेली, त्याच्यामुळे मी चांगलं दिसत नव्हतो. मीच मला स्वतःला बेकार दिसायचो. त्याच्यामुळे आता मी ह्या बारचीनी मनाने कटिंग केली. म्हणजे मला वाटलं की अशी करा तर केलेली. त्याच्यामुळं आता कसं दिसतोय ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. या का भारी दिसते, मला वाटतंय भारी दिसते. हे काय कसं काय एकदम खतरनाक मध्ये दिसतंय की नाही हे केस. तर फायनली वाहून आता आंघोळून ती केली, जेवायचा डबा भरलाय आणि आता रानात चाललंय. बाकी तुम्हाला काय दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. जाऊ द्या उशीर न करता आपण जाऊ. मला काही मी घरी कवर टाइमपास करीत पण दादा एका राहणार गेलेला आहे त्याच्यामुळं काहीच आपण लवकर जाऊ त्याच्यात. तर फायनली भावून आता घरी आले ना. आता 7 वाजलेले तर संध्याकाळचे. मी तुम्हाला म्हटलं होतं की रानात गेलो दादाचं आपण रिॲक्शन बघू कंटिन्यू काय होतं. पण मी आज रानात गेलोच नाही, बाहेर काम होतं त्याच्यामुळे बाहेरच होतो. आणि आता 7 वाजता घरी आलो. म्हणजे तुम्ही बघू शकता किती उशीर झाला आहे. ही एका कटिंग थोडी केस सेट करतो अशी. आणि आता मम्मी आणि दादा दोघं घरात आहेत बरं का. मी इकडं साईडला आहे जरीचं सेट. आणि आता आपण घरात जाऊन दोघांचं रिॲक्शन बघू काय होतं. जर काय बोलले तर मला आता जगदग होतं आहे. कारण की त्या दिवशी दादा सत्कार केला होता. जर का आज माझी बारी आली तर लय अवघड होणार आहे. आपण जाऊन बघू काय आपण सत्कार तर होईल कसा अंदाज. मी कटिंग केली अशी केली का? हा? तुला कोणी सांगितली होती अशी करायला? जबारी करू रे. होय. मागून बारी करायची, मागून बारी करत ते तसं अशी करायचं. कोणी सांगितली होती? बाहेर 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 होय. मला गॅस येत होतो त्याला बाहेर करायचं. कोणी सांगितली होती तुला अशी कटिंग करायला? कोणी सांगितली होती? केली आता. केली आता जमणारच नाही. अरे नाही मला चांगली बाहेर वाटली. काढलं होतंस ना तू, आता मी- त्याला बाहेर करायचं. चल. मशीनने टकलं करणार तू आता. कैची पुढे हा कैची मी मशीनने टकलं करणार तू. अरे चांगली वाटली. काय तशी चांगली वाटते का? काय तसं किती भारी पाहते. कटिंग हा? आहे. तर पाठ देवानी तशी भारी आहे का ती? अरे मला नवीन असं style आहे. घ्यायचं बघा. कशाची टाईल आहे? गाईज तुम्ही सांगा की नवीन स्टाईलची कटिंग आहे काय काय कायची टाईल आणि कायची फील असली? किती भारी. हा? अरे खरं काय खरं? अरे आधी तर तुला कसं पटतच कसं मला काही कळा नाही. हे असलं काही बी आता काय झालं. असली कटिंग असती का? अरे हा? किती भारी दिसते. दाढीची बघ कशी हो, केली. त्या गाई जर का हा? यांनी त्याची कटिंग बघ बघा कशी आहे. यांनी कटिंग बघा कशी केली रे का साईडने बघा. आणि याचे बारीक केस होते म्हणून बरं का. आणि आता आणि तू तुम्ही असलं- तू बारीक करते ना थोडीफार. मै बघा आणि तू ही तशी तुला कटिंग, बारीक तू काय करायची. दादा बिरा लागून गेलास का काय? नाही. मग अरे भारी दिसती. दोन मानलास मग. हा? तर डोनचं त्याच काही मग असली काय कुणी करायला सांगितली तुला? चेहरा सोबती शिकते आता श्रावण महिना. माकडावानी डोकं खोकडावानी. तर काही आता श्रावण महिना लागायचा हा? ना त्याच्यामुळे मग आता म्हणलं कटिंग श्रावण करावं. मध्ये येण्या घालावं लागतं ना. आता खाली येईन महिनाभर. नाही येत. काय नाही येत. अरे भारी कटिंग नाही येत. तू उद्याच्याला बघ तुला सकाळच्या टकलं दिसणार. रातचं झोपीत करणार मी आता काय करणार टकलं. मग हा तू कमून. कमून म्हणजे तुला अशी कटिंग करायला कोणी सांगितली होती मग? अरे हा? नाही. अरे जाऊ दे आता. तुला काय पहिलं करणार? मी त्याला मागायला लगेच मागायला मागायला. आता सकाळचं उद्याचा दिवस आहे. आणि आता ते पोरं उद्याच्या येते.
ती दाद्यावानी कटिंग झाली पाहिजे तसली. 50 रुपये दिले त्या कटिंग. हा परत पण हिला हा मग एवढी बघ एवढी सर 50 दिली ताई. अरे हिला म्हणजे हा? आणि काय कापिलंय त्याने 50 रुपयाचं ते काय येतं ती झालं तेवढं कापायला 50 रुपये असतात का? किती रुपये अरे 10-20 रुपयाचं आहे. हे मग गाईची कटिंग 10 रुपये होती का? 50 रुपये लागलेत आमच्या गावात. आणि जर का असला कुठे गेला असतो मग 100 100 200 लागले असते. मग मी घरीच मशीननी कापिते ना उद्यापासून तो. अरे भारी दिसती कटिंग. काय तेव्हा भारी गाईज दिसतील, तर काय स्वयंपाक दिसतील, करता करताच माझ्या मागे लागले बरं का. कटिंग गाईज- केली काय गाईज त्याच्यामुळे करतोन, काय ती cutting आता केली. गेम खेळतोय. हा? त्या दिवशी दादा हे झालं आणि आज मायाव आता वाजल्यात किती आता 8 वाजता चालायचं असताना आणि तू आता पोत कुठं होता? बाहेर गेलतो. काय केलं बाहेर? काम काय होतं केलं? थोडं. थोडं हा? काम होतं. कायचं काम होतं? असंच कशाचं होतं मला सांग, त्या कामाचं कारण सांग. काय काम होतं? नाही हा? अरे असंच गेलतो. कशाला गेलता असाच? गेलतो असंच. आता किती वाजल्यात? 7:45. हा पाहुणे हा? आणि मग 8 वाजून बाहेर हिटत येत का? थांबलो होतो परायपाशी परायपाशी जा त्यांच्या सोबत जा, त्यांच्या घरी बाखर अरे. खा, तिकडच बस, तिथंच राह, तिथंच झोप जा. पोराय संघ म्हणजे मी एकलाच होतो. माझ्या संग कोणीच नव्हतं. अरे मी फोन मोबाईल केला होता तेव्हा माझ्याकडे. मला 2-4 जणांचा आवाज येत होता. तर आता कोणी मला काय माहित कोण मी कुठे होतं शाळेवर ते. नव्हतो गेलो काहीच नाही गोठवच होतो. गोठ्यो बाजा बसलेलो. हा हा, आणि मी तुम्हाला सरपणाला आले तेव्हा कुठं होता? हा मी सरपणाला आले तेव्हा तू कुठं होता? बाजा खाली. हा तेव्हा बाजाव नव्हता, मग बाजा खाली होता का? हा? नाही बा किती खोटं अरे. आता खोट्याच काय विषय. काय खरं बोलतो आणि काय तू तर खरं काय हाय ते काहीच खरं नाही. हाय ते हाईन, हाय ते हाईन. अरे. जर तू आपल्यावानी डोकं करून आला येईन ते टकलं करणार मी उद्याच्याला तू. किती भारी कटिंग आहे. ती बारीच तुला वाटणार, टकलं करणार. सकाळच्याला तुला दिसलं पाहिजे गाई टकलं. तुम्ही कोणाच्या आणि सहमत आहेत सांगा बरं. ही कटिंग भारी आहे का? टकलं केल्यावर भारी दिसन. ते मला नाही आवडत पण. हा? अरे मला मागायला तर मागायला तुझ्या पहिलं त्याला आता उद्याच्याला नाही त्याला सकाळचा बघतो त्याचा असा मधून बांग पाडणारे सरळ गेलाच मशीन पाहिजे. फिरणार. गेलाच हा. पाहिजे. इकडं निमन इकडं निमन मधून सरळ. एक मधून कसा असा हात घातला का? हा तसं बघ ना ते हात घालाय कसा करते भारी सकाळचं. दिसतंय. सपाट झालं पाहिजे. मला दुसऱ्या सेकंदाला मागायला होतो एकदा. अरे अरे नको तू तुम्ही सगळे गाईज हे नाही का त्या दिवशी नव्हतं की जेव्हा आपण प्रँक केला ते रेटिंगला गेलं तर मम्मीला सांगितलं होतं. नाही तुम्ही जमतच नाही असं. त्याच्यामुळे हे चाललेलं आहे आजचं. नाही ही कटिंग नाही जमणार. ही सकाळच्या त्याच टकलं मध्ये घरात जमणारच आहे तशी कशी का? मुद्दा- जे नाही मुद्दा तेच बारीक काही बी असतात काय उगाच मग काय तर अरे. हा? मग मी म्हणलं चांगली कटिंग करून आलोय काय म्हणतो 50 रुपये दिले तर कटिंग केली. अरे 20 रुपये कोणी करायचं नाही घरी आपण मशीन फिरल्या शिकलो. काय कटिंग केली आणि काय तुला पटत कटिंग तू येईल. अरे भारी दिसती. काहीच अजून पण चाललंय. चाललं म्हणजे अरे तो केलंच असं. मग तुला पटती? मग तुला अरे मग पट्टी सांग भारी बरं. वाटते मला भारी वाटते कटिंग. मग तुला पट्टी काय सांग बरं. मला नाही काय बी पटत. म्हणता. मला नाही उद्याच्या पटत. बारीक झाली पाहिजे. उद्या त्याचे इतकुले केस राहिले तर ठीक नाही तर मी सरळ बांध पाडणार. किती किती इतकुले कितकुले इतकुले. गाईज तुम्ही हे बोट बघा. 1 महिनाभर करायची नाही परत श्रावण संपुस्तव इतकुले केस राहिले. हा बरोबरच आहे. कितकुले काय पोरी बघायला जायची काय? इतकुले हा? मग माय म्हणे तू घरीच आहे तू तुम्ही कॉलेजला नाही कुठं नाही सण हे गाईज आणि मग असलीच पाहिजे. त्याची बघ बर कशी गोडवाली तुला दिसते. म्हणले आवड. अरे त्याच भारी वाटत. तेच काय याचा आतमध्ये घालायचं असेल छाप मध्ये. जमलं का मग- अरे अंगाव मुठभर मास नाही तू आणि दिसतंय वाढणार आणि एवढं एवढं आणि असे केस फिजारीत कसे असे आता फार हा? काय ते भारी केस दिसतंय. फिजारीत असन काय तुला अरे. गोड दिसतंय ते भारी वाटते. ते भारी वाटतंय. काही करतो कसं राहत. अरे हा गाईज ही माझी फर्स्ट टाइम कटिंग अशी त्याला करायची. सगळं मनात चाललं याच्या बरं. आधी बारीकच असायची त्याला पण सगळं ही मनात फर्स्ट टाइम चाललं केली तसंच त्याच्यामुळे. करायला लागली ती आता. आता मनाचा खरंच मनाचा शेणा चाललाय होतो. दहा पाय त्याला सोड- तिकडे आता अकॅडमीत नेऊन टाकणार आहे. त्याला 10 पाय सोडून देतो, 10 पाय नाही सोडून. नाही नाही. आता झालं त्याला तिकडे अकॅडमी आता. मै गुरा आणि शेळ्या बऱ्या आहेत भाऊ. हा, हा, गुरं बंड्या शेळा. गाईज. तुला आता अकॅडमी तू पाच झाले गुरं शेड कसं काय बघत आहे? झिंज्या येण्या घालायचं का उद्या तुला जिप्पू बांधून व्हिडिओ काढणार मी. ए, नाही रबर आहे का हो हा, हाय नाही हा? हाय ना. ये इकडे जिप्पू बांधायला लावते आणि इकडे
थांब 2 मिनिटं लगेच. याने केस कापलेत आहे ना याचा उद्यापासून जिठू मी धोतर कुठे गेलं? होता का तिथं आहे का बिचू यात बिचू नाही लागला होता ना. बेचवा नाही रबल थांब ना, मग त्याची चिठ्ठी बांधीत जायची. मग बांधलं ते असणार रे, बोलतो ना जरा. काय झालं काय माहिती मी लावित नाही त्याच्यामध्ये मी गेम मध्ये मरम पण बरोबरच लागले मग आता. गेम खेळत होतो फ्री फायर. खेळता खेळताच रब्बल बघायला चाललंय का तर माझ्या डोक्याला लावायचं. तू तुम्हाला उद्यापासून पटतं तुला रानात लावणार जिठू हाय, भेटलं तुम्हाला पटतं पण खबा 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 तिथे सरक माग गाईज हे काय चाललंय बघा बरं का. अरे यार केस ताक ताक कशी दिसते सुगरण मम्मी? अरे पोरगी बघ अरे काय केलंय असंच आता उद्यापासून असंच एक तर बारीक करत असं ठेवायचं, बारीक करत नाही असं ठेवायचं. कोणतं कोणतं करायचं तुला बरोबर सांग? हा? बारीक करत असं ठेव. काय हाल गेले तुम्ही त्याचं कटिंग फक्त हे दिली केस वाढली म्हणून. कसं बारीक कर नाही तर असं ठेव. उद्या बारीक करणार का असं बांधित जाणार सांग मला आरसा झोपे लागायचं कसं दिसतंय इथं. इधर. अरे इथ्या गावात आहे अरे तुला काय करायची मला सांग असं बांधित जायची काय केस कापायचे तर कोणतं करायची सांग लवकर आई त्या मारसा काढ ना. मी आधी बघितलंच नव्हतं मला मिळत नाही काय झालं इथं हे मी नाही हा मग कोणतं करणार आहे आधी आधी मोबाईल धर ना. अरे मी गेलो इकडे. अरे गेम खेळतोय. अरे वाय चल. गायची बघा अशी घ्यायचं भारी वाटत नाही. ही हेअरस्टाईल बरी का ती डबलाची बरी. तीच श्रावण महिना आहे तो तू जर नाही मी जिठू बांधले तर तिथून मुळात. कसं काय खतरनाक आहे. बघ ना आता खतरनाकच होणार आहे. हा भले मोर टकलं पडा पण भारी वाटतंय. यो यो आणि सिंग लय बारीक नाही पण हे रबलाचं मला नाही पटलं बा. तुम्हाला पटलं का काय ते पण असं त्याला नाही असतं पटायचं. त्याला काय झालं? हे नाही बस मत हे लईच येड होत काही. उद्या कटिंग करावंच लागेल का? कटिंग जर नाही केली का तर ते आता केलं तर तसं करणार नाही. मग तुला काय म्हणाली काय करायचं तुझं कटिंग कर नाही तर जिठू बांध. तुला कोणतं ठरायची ठरी जेठू किती दिवस बांधायचा? महिनाभर श्रावण महिना हा संपुस्तोवर. महिनाभर येडीच का काय? श्रावण महिना संपुस्तोवर काही श्रावण महिन्यात नागटा जत्रा असते तुम्हालाच माहिती असं. जत्राला येणार जिठू बांधून गोडवानी. मला टकलं गेलेलं परवडेल ना मग. हा, जिठू बांधून नेणार गोडवानी. मी आकच टकलं करीन गाई. करू मला रडाव खासाव खास काही कर तुला जे करा वाटन ते कर. रड हास काही कर पण तो जिठूच बांधणार आहे मी. नाही रे बांधायच नाही. जाऊ द्या गाईच होता जेवायला ऐक ना मला. तुला जेवायला नाही तू जिठू सोडलेशी सोडलाय हे काय? ते बांधलेशी सोडलाय सोडलेशी नाही माहिती तोंडाला आलं सोडलेशी ते जिठू बांधलेशी नाही तू केस कापलेशी. मी जेवण आलेलो आहे बाहेरून. खरं तू तर तोंड टाकला मग त्या काही गेम खेळतोय. गेमने डोळे बघा कसे होते तर बघा. इतकी गेम खेळायला माणसाला चांगलं असतं का? गेम जास्त खेळू नाही माणसाने पण बघा. जाऊद्या काही मी बाहेरूनच जेवण आलेलो. मला काय भूक तू नाही. जेवू नको काहीच नको त्याच्यामुळे मी आता फक्त उद्याच्याला 2-2 जिठू बांधणार आहे. आणि मी कुठे झोपणार माहिती का? बाहेर दिवाण झोपणार आहे. तुला गरज नाही आणि केस कापल्याशी झोपायला. आणि मी बाहेरून कड लावणार आहे घराची. कारण की जर काय रात्र मी घरात मशीन आहे आणि मध्ये होऊन नाही तर कैची नाही कापले नाही तर मग कटिंग केले बारीक केले साहेब पर्यायच नाही. त्याच्यामुळं उद्या जाऊन बारीक करून यावं लागेल. जाऊ द्या काही तुम्हाला झोप आली. आज लय दमले बाहेर गेलो तर जाऊ द्या. तर काही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा.
पण तुम्ही कोणाच्या साईडने ते सांगा. कोणाचं माझ्या नाही मम्मीच्या. टकलं करायचं साईड नाही होते सगळे. टकलं नाही करायचं. याच्यावर तुम्ही मतदान द्या की हे मतदान बिदान तसं काय करतंय. होणार नाही आता. नाही सीधा फैसला, सीधा फैसला. टकलं नाही तर जिठू आवडला तर जिठू बांधीत जाईन सांगा. नाही जेठू नगर उद्यापासून जिठू. जाऊ द्या गाईस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा गाईस व्हिडिओ कसा वाटला. जेठू आवडला का असा आवडलाय ते. बाय बाय गाईस. जाऊ द्या मी झोपतो आता. हे काही मला जेवायला नाही देणार, मी बाहेरून जेवण आले. तुला जेवायला नाही काहीच नाही. बाकी गाईस हेअरस्टाईल कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय.